नमस्कार, अनुष्का किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज मी आहे ना सुरमई फ्राय करणार आहे. तर ही बघा, अशा सुरमई घेतले, खूप मोठे पीस आहेत हे बघा. तर आता ह्याला पहिलं मी हळद मीठ मसाला लावून घेणार आहे. ते हळद, लाल मसाला, मीठ आणि लिंबू. आता याला हे लावून ठेवायचं आहे. अर्धा पाऊण तास असं आंबट लावायला ठेवून द्यायचं. आता अर्धा तासानंतर मी सुरमई फ्राय करायला घेते. तर त्यासाठी मी इथे हा बारीक रवा घेतलाय आणि इथे तांदळाचं पीठ आहे. हा बारीक रवा मच्छीसाठी वेगळा मिळतो, 0 नंबरचा रवा बोलतात त्याला. एकदम बारीक असतो. आणि हे तांदळाचं पीठ, लाल मसाला आणि मीठ. तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे त्याच्याने ना थोडा असं कुरकुरेपणा येतो. आता ही मच्छी आहे. सर्व बाजूने असं रवा लावून घ्यायचा. आता मी इथे तवा ठेवलाय, तेल घालते. जी आपली सुरमई आहे ती ठेवायची आहे. मोठी असल्यामुळे एकच राहील तव्यावरती. तेल थोडं साईडने असं करून घ्यायचं. बारीक गॅसच आहे, बारीक गॅसवरच करायचं आहे. त्याला मी परतून घेते. थोडं साईडने तेल घालायचं. सारखं सारखं परतायची नाही, नाही तर तुटेल ती. नाही एक बाजू झाली की दुसरी बाजूला चांगलं भाजून घ्यायची मच्छी, पण बारीक गॅसवरतीच करायचं. आता याला मी भाजून घेते. तर आपली सुरमई आहे ना इथे चांगली भाजली आहे हे बघा. रवा आणि तांदळाच्या पिठामुळे त्याला असं वरती कुरकुरीतपणा पण आलाय. तर आता मी गॅस बंद करते.